जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या जावखेडे खालसा गावामध्ये संत कानिकनाथ महाराजांचे सुमारे 700 वर्ष जुने ऐतिहासिक मंदिर आहे। हे मंदिर सुमारे 200 एकर जागेवर पसरले असून दर गुरुवारी येथे हिंदू समाज मोठ्या संख्येने येऊन महाआरती आणि पूजा करतो। मात्र या गुरुवारी आरतीसाठी आलेल्या हिंदू कार्यकर्त्यांना स्थानिक जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी विरोध केला। एवढ्यातच न थांबता त्यांनी थेट मंदिराच्या दाराला कुलूप लावून बंद केले। त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असूनही अद्याप एकाही जिहाद्याला अटक करण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे या मंदिराच्या 200 एकर परिसरावर या जिहाद्यांची नजर आहे। त्यांनी यापूर्वी मंदिराच्या जागेवर खोटे टाइम बोर्डचे दावे लावून अतिक्रमण केले होते। मात्र हिंदू संघटनेच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने ते अतिक्रमण हटवले। त्यानंतर हे जिहादी संतप्त असून आता ते आरतीसारख्या धार्मिक विधीलाही विरोध करत आहे। या संपूर्ण घटनेवर हिंदू संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, जर या जिहादी आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली नाही तर जन आंदोलन उभारले जाईल। जावखेडे खालसा कानिकनाथ देवस्थान येथे आम्ही पूजेसाठी गुरुवारी आलो असता इथं मुस्लिम जिहादी लोकांनी पूजेला विरोध केला। परत मंदिराला कुलूप लावलं आणि त्यांना आम्ही विनंती केली असता ते डायरेक्ट अंगावर धावून आले, हानमार केली। इकडे आमचा मित्र आहे अनिल धनवडे म्हणून त्याला मार हे केलं, कपडे ते फाडले, हानमार केली, दगडफेक केली, जीव मारण्याची धमक्या दिल्या। परत अजून जिहादी घोषणा दिल्या। त्यावेळेस प्रशासनासमोर जिहादी घोषणा देतात। कान्होबाच्या मंदिरात प्रशासनासमोर जिहादी घोषणा द्यायचं कारण काय येतं? याचे गंभीर दखल घ्यावं प्रशासनाने, गुन्हे दाखल करावं आणि आमच्या मंदिरावर जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटावं।